पटकन ये. अरे हो कळतंय प्रिया प्रिया रे प्रिया रे प्रिया रे प्रिया रे ताळवीना लागी नाही मरा जिया रे. वेलकम वेलकम वेलकम. अलभ्य लाभ अलभ्य लाभ. माझ्या घरी आलीस तू. कसं वाटलं घर? कमाल एवढूस घर आहे तुझं. असं बोलशील हा? घर जरी एवढूस असलं तरी मनात खूप जागा आहे ग माझ्या. खूप जागा आहे. म्हणजे अर्ज की आहे घर जरी असलं एवढूस तरी आहे आनंदाची हमी. मी तुझा 3 पत्ती तू माझी रमी. खेळूया मग. खेळायची रमी खेळायची तुला. प्रिया प्रिया तुझ्या खळीत उडी मारून मी मरू का ग? बटाटे भरलेले आहेत बटाटे. मी ना उगाच नाही हो तुझ्या नातेवाईकांच्या डोक्यात बटाटे भरलेले आहेत. ये माझ्या नातेवाईकांना वाटेल ते बोलायचं ते मी सांगून बोलायलाच ठेवते. हवं. काय बोलायला प्रत्येक वेळी काय नातेवाईक असतं मी नाही ऐकून घेणार. ताई. घ्यावं लागेल अनपेड लिहू वाया घालवली. मग काय अरे ताई वहिनी बरेच ना रे ताई भाऊजी. भाऊजी तुम्ही आता कसे आलो? तुम्ही तर शामको येणार होतात ना? तेच ओंक्या संध्याकाळी येणार होतो. तुझ्या मावशीने काय सांगितलं होतं? बारसा तारीख काय छापली आहे पत्रिकेवरती? आजची. आता फोन केला मी म्हटलं मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा. तर म्हणले आता येत आहे की काय उद्या आहे बारसं. मग तारीख काची छापली आहे? अरे एक आखी सुट्टी वाया जाते की होऊ शकते ना तू मला सांग माणसाकडून. एक असं काय प्रत्येक वेळेला गरजेचं. ही कोण आहे? मी प्रिया. हा मी ओंकारची गर्लफ्रेंड. अय्या तू आमच्या ओंक्याची गर्लफ्रेंड आहे. अय्या ओंक्या लबाड मला सांगितलं नाही गर्लफ्रेंड असं लपवून ठेवशील माझ्यापासून. त्यातच तर मजा आहे लपवण्यात. वेड्या वेडी माया सुंदर आहे बघा ना किती ती. तुझ्या लक्षात येतंय का? काय? आपण घरात नसताना तुझा भाऊ घरात मुलगी घेऊन आलेला आहे. हो भाऊजी तोंड सांभाळून बोला. मारू नका ते. तू तोंड सांभाळून बोल आणि महत्वाचं म्हणजे टोन सांभाळून बोल. नाही म्हणजे तुम्ही नीट बोला. तोंड सांभाळून बोला भाऊजी. मुलगी आहे मुलगी आणले म्हणजे मुलगी नाहीये मुलगीच आहे ती पण तशी मुलगी नाहीये ती. मग कशी मुलगी आहे? ती अशी मुलगी आहे. कशी? थांब ना जरा. अशी म्हणजे कशी? मी लग्न करणार आहे तिच्याशी. लग्न करणारे म्हणतोय. तू लग्न करणार आहेस तिच्याशी? तू लाख करशील ती तयार होणार आहे तुझ्या सारख्याशी लग्न करायला? मी तयार आहे लग्न करायला. तू तयार आहेस? मी तर पप्पांना सांगून टाकलंय लग्न करेन तर ओंकारशीच. अय्या किती गोड. म्हणजे तुमचं ठरलं लग्न करायचं. आई गं, ओंक्या नशीब काढलं. रिया बस ना इकडे बस. ओ हे काय वडील काय करतात ग तुझे? माझे पप्पा घोड्यांचा बिझनेस करतात. अरे वा बरंच आहे की मग. लग्नात आयता घोडा येईल यांच्या घरून. नाही लग्नातले घोडे नाही. ताई लग्नातले नाही. घोडे नाही ते हे म्हणजे रेसिंग वाले घोडे असतात ना. अय्या, ते जोर जोरात पळतात. हा, हा, बापरे बापरे नको हा. एखादा घोडा घेऊनच जायचा डायरेक्ट तुला. नाही पण लग्नात नाहीच आणायचे ते घोडे. फनी आहे फनी विंचरायला वय एकदा. बापरे, काय बोलतोय? मस्करी करतोय. हे बाकी बहीण भाऊ किती आहेत तुला? नाही मी एकुलती एक आहे. एकुलती एक आहेस तू? अय्यो ओंक्या म्हणजे सगळे घोडे तुझेच होणार. अहो पाहिलं का माझा भाऊ घोडेवाला होणार आहे. याचं काय कौतुक आहे तुला ग? माझा विश्वासच बसत नाही. ओंक्या तुझं लग्न ठरतंय. मला मेहंदी लावायला मिळणार आहे. बापरे. मलाही विश्वास बसत नाहीये तुझ्या भावाचं लग्न ठरतंय पण होऊ दे. एकदाचं लग्न होऊ दे. थँक्यू भाऊजी पाया पडा. खोबडवी तुझं लग्न झाल्यावर तू पाया पडायचा आणि महत्वाचं म्हणजे लग्न झाल्या इथून जायचं. का? ओंकार का जाईल ओंकारच्याच घरात ना? घ्या ओंकार का जाईल ओंकार. ओंकारचं घर म्हणजे? ओंकारचं घर आहे ना हे. हे हो ओंकारचं स्वतःचं घर आहे म्हणून तर पप्पा लग्नाला हो म्हणाले. हा
अरे पै पै जमा करून घर घेतलंयस तू, त्यांना माहित नाहीये का? नाही, ठीक आहे. खूप कष्ट केलेत माझ्या बाळाने. रा- सिनेमाला गेला नाही, हॉटेलला गेला नाही जेवायला, राहू दे. उपाशी राहून राहून पैसे साठवले आणि डाऊन पेमेंट भरलंय. राहू दे आपल्याला बोलायची गरज नाही ग. असं नसतं तू सोपं नसतं घर घेणं. आपण असं नसतं बोलायचं, आपण काम करत राहायचं ग. वरचा बघतोय ग. समोरचा पण बघतोय रे. इकडे इकडे जरा इकडे. इकडे काय इकडे ये ना. मी नाही आलो तर मी तिकडे येईन. आपण ना काय तिकडे जाऊया, तिकडे 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 जायचं? इकडे इकडे मला बोल. मी आलो? प्रिया बस, हा बस. तुझं लक्षात येतोय का? मुलगी पटवण्यासाठी हे घर स्वतःच आहे असं सांगितलंय त्याने. राम छोटे सर नको करूस हे नको करूस. नाही ऐका ना जरा. बऱ्याच वर्षानंतर मुलगी पटली अहो मला. अरे पण म्हणून 4.5 वर्षानंतर 4.5 वर्षानंतर पटली आहे. कशी बसी आहे, कुलती 1, 2 घरं, 2 गाड्या, 2 खळी, अजून काय पाहिजे? ओंक्या पण असं वागणं बरोबर आहे का सांग? ताई माझं लग्न होणार नाही. रडू नको बाळा. नौटंकी ताई family. ताई आहे. आहो ऐका ना, आता त्याने सांगितलंय तर थोडस ऍडजस्ट करा ना. होला हो करा. आणि कळतंय का घोडेवाला होणार आहे ओंक्या. ओंक्या भाऊजींना एक राऊंड देशील ना घोड्यावरून? सिलिंग आपण ना डबल सीट जाऊया सिलिंग. तुमच्या बापाने ठेवलंय सिलिंग घोड्यांसाठी उघड. सिलिंगला जा. ऐका ना. काय ऍडजस्ट कर. आता ऍडजस्ट केलं ना 1-2 वर्षात संसार थाटेल इथे अख्खा. हा मग थाटू दे ना संसार. काय प्रॉब्लेम आहे थाटला ना संसार? आणि तुम्हाला माहिती आहे ना, ज्योतिषाने आधीच सांगितलं त्याची पत्रिका बघून, जर का याचं लग्न झालं तर तो सेटल होईल, त्याला नोकरी मिळेल. होऊ दे ना लग्न, सेटल होईल, नोकरी मिळेल आणि मग त्याच्या पैशाने घेईल तर त्याचं घर. जाईल तो इथून. हे बघ, हे काय म्हणालीस तू? जाईल तो इथून? जाईल. जाशील नक्की? पक्का. बघितलं ना? चला. फक्त आणि फक्त तू ह्या घरातून निघून जाशील या आश्वासनावर मी आता तुला सपोर्ट करतो. मला ह्या घरात एवढे दिवस संसार करता पण येणार नाहीये. ताईनी कसा केला मला काय माहिती. माझ्या घराला काय बोलायचं नाही, कळलं ना? ती मुलगी तिथे एकटीच जरा. तिकडे काय करतेस तू? तिकडे म्हणजे तुम्हीच सगळे तिकडे गेलात ना. अय्या, हे असं करायचं, तिला एकटीला सोडलं. जवळ यायचे दिवस आहेत ताई, आपण उगाच लांब जातोय. धडकतोयस मला जवळ. काय करतो? अजून लग्न व्हायचंय, ताई समोर चावटपणा नको. नाही सांगितलं मी त्याला. सांग. बाकी काय म्हणते, कशी आहेस तू? सुंदर आहे ती. वा वा. सुंदर आहे. ए, बा. हे घरी कोण कोण असतं तुझ्या? मी आणि माझी मम्मा असतो. वा वा. आणि बाबा? पप्पा फिरतीवर असतात ना बिझनेस मुळे. हा बरोबर, घोडे घेऊन त्यांना फिरतीवर जावं लागत असेल. फनी एकदम विचारायला. गप रे. नाही ते विमानाने फिरतात, घोड्यांनी का फिरतील हा. ताई? अच्छा, विमानात घोडे टाकतात आणि जातात फिरायला? विमानात का घोडे? आपले अण्णा दुधाचा बिझनेस करतात, ते हो. म्हशीवरनं फिरतात का? नाही, नाही. मग नाही. म्हणजे यांचं घोडे दूध पण देतात? काय 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 आमचा म्हशीचा बिझनेस आहे ना, म्हशी दूध देतात, तुमचं घोडं दूध मी देतं. का केलं असेल लग्न नाही यार? नाही. एक मिनिट ताई, तुम्ही या प्लीज इकडे. हो तुम्ही ना फार भाबड्या आहात ताई. हो. म्हणजे खूप भोळ्या आहात तुम्ही. आधीपासूनच. इतक्या भोळ्या आणि इतक्या गोड हसता ना तुम्ही. म्हणजे तुला पण वाटतं ना मी गोड असते? म्हणजे ज्या स्त्रीने इतकं दुःख भोगले आयुष्यात, हो ती ना. इतकी लाघवी हसू शकते यावर ना माझा विश्वासच बसत नाही. घ्या. मी- माझ्या दुःखाने काय दुःख भोगलंय? अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःहूनच बोलाल तोंडवर करून? म्हणजे असं मी बीच बोलणार, अजून कोण बोलणार? मला सगळं सांगितलंय ओमकारने. राहू दे प्रिया. काय कशाला? सांगितलं? राहू दे का राहू दे. काही नाही, कशाला आपण बोलायचं की चला एक मिनिट, तू असशील गप्पा बसणार, मी नाही आहे. मी घोडेवाल्याची मुलगी आहे, कळलं ना? घोडेवाला. मी नाही सहन करणार. काय सांगितलं? या माऊलीने सहन केलं, लग्नानंतर मी नाही सहन करणार. ही माऊलीने काय सहन केलं? माऊली नाही, रसिका. लाज नाही वाटत तिच्याशी असं बोलायला? दारू पिऊन मारहाण केलीत आयुष्यभर या बाईला आणि आता एवढं गोड गोड बोलून खोटं खोटं वागता? लाज नाही वाटत? या माऊलीचं सोनं विकून दारूच्या नशेत बुडावला हा माणूस, अख्खा संसार उद्ध्वस्त केला, घरदार सगळं विकलं, रस्त्यावर आलास तरी लाज नाही वाटत तुला? मी? शी! प्रिया थांब ना जरा. डान्स काय करतोस तू इकडे? थांब जराशी थांब. त्यांना कळलं पाहिजे त्यांच्याबद्दलचं सगळं खरं मला माहितीये. अगं ठीक आहे, कसा आला तुला बोलायचंय प्रिया? थांब ना जरा. ओंकार, तुझ्यामुळे त्यांचा संसार वाचलाय. I know. ह्याची कल्पनाही नसेल त्या नशेतल्या माणसाला. नशेतला? ओंकारने स्वतःचं घर घेतलं ना, म्हणून ताईला राहायला जागा होती, म्हणून तुझ्या बुडाखाली घर आहे बेवड्या. ए,
लाज ठेव जरा बोलताना. ते तोंडवर करून बोलतोयस. बाईकला या. नको. तुला घरात ठेवून घेतलं हे उपकार आहेत. कळलं? मला माझ्या नवऱ्याच्या घरात तुला ठेवलंय ना हे उपकार आहेत. कळा करे गांजाड्या. थांब जरा रे. काय काय मी गांजाडी आहे मग मी नाही गांजाडी आहे. गांजाडी नाहीये मग काय आहात तुम्ही? दिवसभर गंजी घालून कोण फिरत असतं घरभरात? मी का केलं लग्न? फिरतात ते. ताई गंजी घालून फिरणारे जर गांजाडी असतात तर बरमुडा घालून फिरणारे बारमांडी असतात का? काय दारूच्या हसू नको मारी कपडा. बावळट आहेस का जराशी? गांजाडी म्हणजे कोण? आपण स्टेशनवरून घरी येतो तेव्हा त्या पुलाखाली काही 4 माणसं ते काहीतरी करत बसलेले असतात आणि ते ओढतात आणि ये घ्याव ये म्हणजे हे करतात. ते असतात की नाही गांजाडी? अय्या ते ओढतात ते गांजा. मला वाटलं की त्यांना दिसत नाही ना म्हणून माचिसच्या काडीच्या प्रकाशात ते काहीतरी असं जवळून वाचत असतात. कुठली PhD मिळणार आहे त्यांना माचिसाच्या प्रकाशात? नाही का? ती ऐकते Sorry, मला माहिती. ती ऐकते. अरे पण मी गांजाडी आहे का? खूप भोळी आहे तुझी ताई. खूप तुम्ही भोळी गंजी आहे. घालता. ताई तुम्ही खूप भोळ्या आहात. कळतंय का तुम्हाला? आहे, लहानपणापासून. अहो पण या भोळेपणाचा फायदा घेतलाय त्या माणसाने आयुष्यभर या चपट्या नाकाच्या बदकाने. ही रागाच्या भरात उपमा पण चुकीची देते ही मला. आता तुम्हाला उपमा खायचा आहे? ही वेळ आहे उपमा खायची? मी घरात हे वांग्याची भाजी बनवून ठेवली आता त्याचं काय करू सांग ओंक्या? कधी उठतात आणि सांगतात उपमा खायचाय म्हणून. माझ्या ताईची कॉमेडी. ओंक्या मारेल. काळजीगिरी करू नकोस. उपमा खायचाय म्हणून उपमा खाताय. का केलंय लग्न मला हे तुझ्याशी? एक मिनिट. का केलं म्हणजे? हाच तो भोळेपणा. हाच तो भोळेपणा ज्याचा फायदा हे बदक घेत आलाय. अरे बदक नको म्हणू यार. बदक का बोलते ही मला? अख्खं जग तुम्हाला असंच ओळखतं. चपट्या नाकाचा बदक. चपट्या नाकाचा बदक. खोटं का ओंकारने मला सगळं सांगितलंय. मी काही सांगितलेलं. मी सांगितलंय तू पण सांगितलंयस ना. It's okay. लग्नानंतर रोज रात्री फोन यायचे ताईंना. आज हे चपट्या नाकाचा बदक या गटारात पडलाय. उद्या त्या गटारात पडलाय. मला सांग कोण आणायचं गटारातनं बाहेर? तू आणायचास की नाही? पण ठीक आहे. तू त्यांना घरात आसरा दिलास म्हणून. नाही तर झोपडीत असते ते आता. अगं ठीक आहे का बाई. मी विसरलोय ना सगळं. नाही मी विसरलो. मी फॉरगेट इट. मी नाही विसरले. अगं पण मी विसरलो ना. तू आणायचीस का त्यांना? उदूल मी विसरलोय ना. हे बघ कोणी कोणाला सांभाळलंय ते नाही महत्वाचं. मी सांभाळलं भाऊजींना की भाऊजींनी मला सांभाळलं. इट इज नॉट इम्पॉर्टंट. सांभाळणं हे महत्वाचं आहे. तुम्ही सांभाळून घ्या मला. मी हिला सांभाळून घेतो. सांभाळून ओके घे आपण सांभाळून कॉफी प्यायला जाऊ. चल 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 चल. कायमचा जा. कॉफी प्यायला कायमचा जा आणि परत या घरात मला दिसू नकोस. ए! तू कोण सांगणार? अरे बेवड्या. गंजाड्या. मला परत ही जर बेवडा बोलली तर लक्षात ठेव. तर तुमच्या सोन्यासारख्या मेवण्याशी नीट बोलायचं. कळलं? नीट बोलायचं. एक तर बहिणीच्या कुंकवासाठी काय काय केलंय त्याने. ए शाणे हो. बहिणीच्या कुंकवासाठी काय नाही स्वतःच्या हळदीसाठी चाललंय सगळं. तू शांत राहा. त्या माणसाच्या पाया पडून. मगापासून ऐकून घेतो म्हणून एवढं बोलते ही. हे घर माझं आहे. माझ्याकडे कागदपत्र आहेत या घराची. ए, अरे, चड्डी ठीक आहे. घ्यायची लायकी नाहीये तुझी. चड्डी घ्यायची लायकी नाहीये. घर नावावर आहे म्हणतो. अरे माझ्यामुळे काय झालंय? तुम्ही थांबा. आपण हे घर दान करू यांना. नाही, नाही. मी 100 घर विकत घेईन ए तुझ्यासाठी. शाण्या ऐक, किती ऐक, घर? ऐक. 100 घर थांब नाही. शंख घेतलेस कधी? ते गोगल गाईचं घर असतं ते घेतलंयस कधी? 100 घरं घेणार आहेस तू? माझ्या नंबर मध्ये याला घर लागत नाही. हा 100 घरं घेणार आहे. ए, गंजाड्या नीट बोला तू. माझं अरे, डोकं फिरवू थांब रे. नको. माझ्या नवऱ्या- काका हा. थांबा. परत ते सोसायटीचं मेंटेनन्स बिल आहे. हा, हा, हा. ए, एक मिनिट. या घराचं बिल पृथ्वी प्रतापच्या नावाने काय येतंय? 8 वर्ष राहतात तिथे त्यांच्याच नावाने येतं. लाईट बिल, गॅस बिल, मेंटेनन्स बिल सगळं तेच करतात ना. काका परवा मीटिंग आहे सोसायटी. हा येणार ना येणार. माझ्या नावावर घर आहे म्हटल्यावर मीच येणार की नाही. यांचं घर आहे. यांचं घर आहे. हा? ठीक आहे. ये यांचं घर आहे. इकडे ये. दादरचा दर्शील सफारी इकडे ये. कोणाचं बरं घर आहे हे? हे तुझं घर नाहीये. ऍक्च्युली ऐक ओंक्या मी सांगतो.
कोणाचं घर आहे हे? माझ्या भाऊजींचं घर आहे. असं नाही, असं नाही प्रिया, असं नाही. भाऊजींचं घर आहे. नाही तुला मारायचंय ना याला? नको राहू दे. ठीक आहे, ठीक आहे. चुकलं. काठी घे. तुला तर दाखवते. अरे नाही ना, ऐका ना. घोडेवाल्याची पोरगी काय असते ना, तुला कळेल आता. अरे नको ना. अरे तुला please कळेल नको. आता. नाही अरे थांबा. अरे थांबा.